नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोक या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुकांना एक विशेष महत्त्व आहे आणि एक इतिहास आहे. काही पोटनिवडणुका या केवळ सहानुभूतीसाठी लक्षात राहतात. काही पोटनिवडणुका या चुरशीची लढत आणि एक इतिहास बनून राहतात. तर काही निवडणुका या आगामी निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जातात. आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका पोटनिवडणुकीविषयी जी यातील तिन्ही निकष पूर्ण करणारी ठरलेली आहे. याच्यामध्ये सहानुभूतीचा सुद्धा मुद्दा आहे. कांटे की टक्कर असं चित्र याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी झालेली आहे आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकांची बीज सुद्धा या निवडणुकांमध्ये पेरली जाणार आहेत. यातून लिटमस टेस्ट महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुकांची सुद्धा आपल्याला समोर येणार आहे. वांद्र्याच्या या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं चित्र काय असेल? प्रचाराचा अखेरचा टप्पा आता जवळ आलेला असताना आणि प्रचाराला काही तास शिल्लक असताना सध्या वांद्रे पूर्व मधलं चित्र नेमकं काय दिसतंय? कुठल्या निकषावर इथला मतदार नेमका मतदान करणार आहे आणि वांद्र्यामध्ये नेमकं काय होईल यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत लढाई वांद्र्याची या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार नितेश राणे. नितेश राणे यांचं या निवडणुकांवर विशेष लक्ष आहे. त्यांनी या प्रचारामध्ये सहभाग सुद्धा घेतलेला आहे आणि स्वतः ते मुंबईमध्ये सध्या तळ ठोकून आहेत. नितेश राणे, स्वागत तुमचं या रोखोक कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे. दिनेश, तुमचंही स्वागत. काही वेळातच या चर्चेमध्ये काँग्रेस शिवसेनेचे नेते अनिल परब देखील सहभागी होतील, जे या निवडणुकीचा पूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत प्रचारामध्ये. आणि शिवसेनेची काय रणनीती असेल या सगळ्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. आणि काही वेळातच MIMचे आमदार वारिस पठाण हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. नितेशजी, सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत उत्तरोत्तर दुरंगी आणि आता ती तिरंगी होत चाललेली आहे असं तुम्हाला वाटतंय का? वांद्र्याच्या या पोटनिवडणुकीकडे सध्याचं या क्षणाचं काय चित्र तुम्हाला दिसतंय? आम्ही जे फॉर्म भरल्यापासून जे प्रचार घराघरामध्ये आणि गल्लीगोळ्यात करतोय, मतदारांचा जो प्रतिसाद आम्हाला भेटतोय, जे मतदार आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत, तिथून आम्हाला विश्वास आहे की मतदारांना इथे बदल हवा आहे. बँड्रा ही जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना इथे विकास आता पाहिजे आणि त्या लोकांना एक सक्षम एक उमेदवार पाहिजे, असा ताकदवार उमेदवार पाहिजे, त्यांना ते हे चित्र ह्या मतदारसंघाचं बदलू शकतं. म्हणून मला साधारण पद्धतीने वाटतं की 15 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा लोकांच्या मनातला जो उमेदवार आहे, जो ताकदवार आहे, सक्षम आहे आणि तो त्यांना जीवनामध्ये परिवर्तन आणू शकतो, अशाच उमेदवाराला लोक निवडतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि राणे साहेब ह्या मतदारसंघाचे आमदार असतील हे मी तुम्हाला विश्वासाने आजच सांगू शकतो. बिलकुल. पण नितेशजी, जेव्हा जेव्हा पोटनिवडणुका होतात त्यावेळी सहानुभूती फॅक्टर हा मोठा असतो आणि त्यामुळे जर त्या भागामध्ये विशेषतः त्या आमदाराचं काम असेल, त्याच्याविषयी लोकांना जिव्हाळा असेल, तर लोक त्या कुटुंबातली व्यक्ती निवडणुकीला उभी राहिल्यावर निवडून देतात. नारायण राणेंच्या प्रवेशामुळे हा सगळा सहानुभूती फॅक्टर कुठल्या कुठल्या कारणामुळे नाहीसा होईल किंवा तो तुमच्या विरोधात जाणार नाही असं तुम्हाला वाटतं? बघा, शेवटी मतदार हा शून्य असतो. सहानुभूती किंवा भावना या सगळ्या गोष्टीमध्ये असतात, त्याच्यामध्ये कुठलाही दोन विचार नाही. स्वर्गीय बाळासाहेब साहेबांबद्दल आम्हाला सगळ्यांनाच नितांत आदर आहे. त्यांनी जे कानकोपऱ्यामध्ये जे काही कामं केलेली आहेत, जे काय त्यांनी थोडा त्यांच्या माध्यमातून फिरून जे काही विकास कामं केलेले आहेत ते दिसतातच आहेत. पण लोकांना पुढच्या टप्प्याचा विकास पाहिजे. उदाहरण गव्हर्नमेंट कॉलनी आहे, बहरामपाडा आहे, नंतर भारतनगर आहे. इकडे वर्षानुवर्षे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प हल्लेलेच नाही आहेत, बिल्डरांनी भाडं दिलेलं नाही आहे. शांतीलाल कंपाऊंडमध्ये लोकांना ॲग्रीमेंटच्या शिवाय लोक तिथे राहत आहेत. कधी त्यांच्यावर बुलडोजर पडेल अशा त्यांच्यामध्ये रोज रात्री भीती असते. तर हे मुद्दे सोडवायला अजूनपर्यंत का उशीर झाला? मग आमचा हाच मुद्दा आहे की सहानुभूती एका जागी आणि विकास एका जागी. आम्हाला सहानुभूती आहेच सगळ्या गोष्टीबद्दल, पण विकास कोण करणार? पुढची पिढीला कोण सक्षम बनवणार?
या परिसरातलं असलेली घाणीचं साम्राज्य, गटारांचं साम्राज्य, हे सगळे जे मुद्दे आहेत ते कोण सोडवणार? शेवटी विकासाच्या आधारावर निवडणूक लढवली जाते आणि मला ठाम विश्वास आहे की ह्यावेळी मतदार तेच बघून पुढे येऊन मतदान करतील. बिलकुल. दिनेश, सहानुभूती विरुद्ध विकास असं चित्र निर्माण करण्यात नारायण राणेंना यश आलंय का? अमोल, साधारण 10 दिवसांपासून मी या पोटनिवडणुकीच्या संपूर्ण प्रचाराची जी राजकीय पक्षाची यंत्रणा आहे ती मी अगदी जवळून पाहतोय. सहानुभूती आहे, विकास हा फॅक्टर आहे, पण या निवडणुकीमध्ये मला विशेष करून असं सांगावंसं वाटतं की मालवणची पोटनिवडणूक ही मी पाहिलेली आहे आणि वांद्रे पूर्व ही पोटनिवडणूक ही मी पाहतो आहे. नारायण राणे यांच्यासाठी जसा अस्तित्वाचा प्रश्न आहे किंवा एक मोठा धोका, कारण राणे साहेब हे सिंधुदुर्गातून निवडणूक लढवत होते आणि त्यानंतर ते या मतदारसंघात आलेत, कारण गेल्या विधानसभेला त्यांचा त्या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तशी शिवसेनेसाठी सुद्धा आहे, कारण शिवसेनेचा आमदार जे बाळा सावंत या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार किंवा लोकांना सहज उपलब्ध होणारे आमदार, दोनदा ते निवडून आलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आता प्रचारामध्ये जो काम करतोय, ओवेसी बंधू या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे आणि शिवसेनेची भिस्त ही मुस्लिम मतांचं विभाजन याच्यावर आहे का? कारण शिवसेना अद्यापही ओवेसी बंधूंवर गप्प आहे. जी शिवसेना पुण्यामध्ये ओवेसी बंधूंच्या सभेला आक्षेप घेते, मातोश्रीच्या अंगणात मातोश्रीवर किंवा शिवसेनेवर अत्यंत विखारी टीका होत असताना शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात नाही. त्यामुळे साहजिकच या संपूर्ण निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचाराविषयी संशय किंवा शंका निश्चित उपस्थित होऊ शकते. कारण ही काही त्यांची व्यूहरचना आहे का, हा एक भाग मला या ठिकाणी आवर्जून दिसून येतो. बिलकुल. या कार्यक्रमाला अजून तरी शिवसेनेचे नेते अनिल परब पोहोचले नाही आहेत. मात्र नितेशजी, तुम्हाला काय वाटतंय, काय ह्याच्या मागे गणित दिसत आहेत? MIM विरोधात शिवसेना शांत काय? आता दिनेशजीने जे काय उल्लेख, त्यांच्या विश्लेषण त्यांच्या हे केलं, एक तुम्ही समजून घ्या की मालेगावमध्ये महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि MIM आज सत्तेमध्ये सहभागी आहेत. ते बरोबर आहेत. तिथे जिकडे तिकडे पहिलं ओवैसी बंधूंच्या सभेंना परमिशन नाही मिळायची. आज मातोश्रीच्या अंगणात येऊन ते सभा घेताय, ठाकरेंना शिव्या देताय, तरी पण एक कोण काय त्यांच्यावर कारवाई होत नाही, कोण काय साधं काय बोलत नाही. महाराष्ट्रातले आपले जे नेते, राजसाहेबांसारखे नेते जेव्हा काही असं बोलतात, लगेच त्यांच्यावर केसेस चढवले जातात. पण हे हैदराबादवरून येतात इथे आणि यांच्यावर एकही कुठली कारवाई होत नाही. म्हणजे हे काय सरळ सरळ मैत्री आहे हो? हे सगळे एक दुसऱ्याचे दलालच आहेत. अजून काय? अहो, मी स्वतःच्या नजरेने विधानसभेमध्ये पाहिलेले आहेत. हे दोन्ही जे ह्यांचे MIMचे आमदार आहेत ते रामदास कदमच्या कॅबिनमध्ये बसून त्या लोकांची ती काही डिलिंग झाली आणि बाहेर येऊन हे लोकांनी फॉर्म भरलेला आहे. मी स्वतःच्या नजरेने पाहिलेला विधानसभेमध्ये. मग त्याच्यामध्ये नवीन काय? बिलकुल. मग नितेशजी, या सगळ्या विषय उघड युती आहे. आज शिवसेनेचे कार्यकर्ते, खालचे जे कार्यकर्ते आहेत ते स्पष्ट सांगतात की काही भागामध्ये जिथे शिवसेनेला वोटिंग नाही ते डायरेक्ट त्यांना सांगतात की ठीक आहे, शिवसेनेला वोटिंग नाही द्यायचे ना, MIMला वोट द्या. म्हणजे MIM हे कोणाचं पिल्लू आहे हे जग जाहीर आहे, सांगायची काय गरज आहे? नितेश, आणि एवढा जो वाद जो गरजत होता कुठे गेला हो? तुम्हाला तुमच्या घरात येऊन शिव्या घालतायत. नितेशजी, एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की MIM हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर जर या निवडणुकीत बनला असेल तर तुम्ही हा फॅक्टर कसा हाताळणार? कारण आता अवघे प्रचाराचं 1.5 दिवस उरलेले आहेत, काही तास उरलेले आहेत आणि निवडणूक अवघ्या 2 ते 3 दिवसावर आली. तुम्ही समजा, आज जे मुस्लिम बांधव जे आहेत, हे मुस्लिम बांधव जे आहेत ते सुज्ञ आहेत. त्यांना समजले आहे की MIMचा खरा चेहरा काय आहे. आज 23,000 मतदान हे लोकांना ऑक्टोबरमध्ये त्या लोकांनी दिलं या मतदारसंघामध्ये आणि ह्या 6 महिन्यामध्ये गोषबंदीचा एक निर्णय घेतला गेला. 5% रिझर्वेशन बद्दल हा निर्णय घेतला. तिथे MIM कुठेही दिसला नाही. MIMने नाही मोर्चे काढले ना सभा काढले. आज जेव्हा त्यांना मतदान पाहिजे तेव्हा हे ओवैसी भाऊ येतात, तळ ठोकतात का काय ठोकतात हे त्याला कोणा माहिती. इथे येऊन नुसती भाषणं करायची. पण तुम्ही सांगा, तुम्हाला विचारतो मी, त्याला पूर्ण भाषणामध्ये त्यांची भाषणं तुम्ही ऐकता, लाईव्ह करता, कुठेही तुम्हाला विकासाचा मुद्दा दिसतो काय हो? कुठेही बहिरामपाड्याच्या बद्दल बोलतात काय? कुठेही भारतनगरच्या पुनर्वसनाच्या बद्दल बोलतात काय? कुठेही रस्ता, स्कूल, कॉलेज बद्दल बोलतात काय हो? फक्त राणेंना शिवाय, फक्त ह्यांना शिवाय, त्यांना शिवाय, हेच फक्त हे करून पोट भरणार आहे का?
नितेशजी, बिलकुल हे बिलकुल नेमकं याच्या काय ही अंदाज ही गेलेला चर्चा आहे? आपण सुरू हे सगळं ठेवूया. जग जाहीर आहे. बिलकुल नितेशजी ही चर्चा आपण सुरू ठेवूया. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आता आपल्याबरोबर शिवसेना नेते अनिल परब सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर MIMचे आमदार वारिस पठाण देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. लढाई वांद्र्याची याच्यावर आपण चर्चा करतो आहोत. काय नेमकं वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या चित्र दिसतंय या क्षणी प्रचाराला काही तास उरले असताना आपल्याबरोबर MIMचे आमदार वारिस पठाण या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. वारिसजी, स्वागत तुमचं. ब्रेकवर जाण्यापूर्वी नितेश राणे आणि दिनेश दुखंडे आणि आम्ही अशी चर्चा करत होतो की MIMचा जो फॅक्टर आहे तो या निवडणुकीमध्ये प्रचंड महत्वाचा ठरू शकतो. MIM शिवसेनेवर टीका करते पण शिवसेनेकडून कुठलंही प्रत्युत्तर मात्र MIMला मिळताना दिसत नाहीये. याच्यातून नेमका काय अर्थ घ्यायचा? पुण्यात सभा होऊ नये यासाठी एवढी आक्रमक असणारी शिवसेना मातोश्रीच्या अंगणात येऊन त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर देत नाही. याचा अर्थ शिवसेना, भाजप आणि MIM आतून मिळालेले आहेत असा आरोप होतोय. काय उत्तर द्याल तुम्ही त्याला? सबसे पहले तो मैं कहूंगा कि जो आरोप लगाया जा रहा है ये तो सरासर गलत है. आपने भी इतने सारे चुनाव देखे, हमने भी इतने सारे चुनाव देखा है. कभी आपने ये देखा है कि इतने बड़े बड़े मंत्री, CM साहब जाके बैठ रहे हैं वहां पे, पवार साहब जाके बैठ रहे हैं? ऐसा कभी हुआ नहीं है बाई इलेक्शंस के अंदर. खास तौर पर ये MIM के आने की वजह से जो इनमें घबराहट है, ये डर है, ये आप सब देख रहे हैं. पूरी बांद्रा की नहीं, पूरी महाराष्ट्र की, पूरे हिंदुस्तान की आवाम ये चीज देख रही है कि MIM के आने से एक हलचल हो गई है. क्योंकि ये लोग सब जानते हैं MIM का जो प्रभाव है लोगों के प्रति ये बहुत पावरफुल है. लोग MIM को पूरी तरह से समर्थन कर रहे हैं. मैं तो कहूंगा मुस्लिम्स, दलित्स, कुछ मराठास भी सब MIM को पूरी तरह समर्थन कर रहे हैं. और इस वक्त उनको चाहिए ऐसा इंसान, ऐसा उम्मीदवार जो उनकी आवाज बनकर असेंबली में जाए, उनके मसलों का हल निकाले. पण आरोप असा है कि MIM शिवसेनेला समर्थन करते. ये आप मुझे बताओ, ये आरोप टोटल बेबुनियाद आरोप लगाया जा रहा है इतने सालों से. वहां से प्रिया दत्त जी जो हारी थी इलेक्शन, हम उनकी इज्जत करते हैं. क्या उस वक्त MIM खड़ा था जब पूनम महाजन जी जीती? वहां से नहीं था MIM. बैंड्रा वेस्ट से जो इनका उम्मीदवार खड़ा था, क्या वहां पर MIM था? नहीं था. बिल्कुल. दूसरा कहीं पर नहीं था. तो ये आरोप किस लिए? हमारे आने से आप संसद में देख लीजिए, इतने सारे MP है, उसमें हमारे एक MP है बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब. तो क्या वहां पे MIM थे? दिल्ली में MIM था? ये सिर्फ आरोप लगाना जानते हैं क्योंकि इनको इनकी कुर्सी डगमगाती हुई दिख रही है. इनको समझ में आ गया है कि पूरी पब्लिक का रुझान इस वक्त सिर्फ और सिर्फ MIM को देख रहा है, उनके विकास को देख रहा है. वारिस भाई, एकच प्रश्न आहे. बाय इलेक्शन आहे, पोटनिवडणूक आहे, त्याच्यासाठी संपूर्ण 10 दिवस ओवैसी बंधू या मतदारसंघात तळ ठोकून आहेत, सतत सभा होत आहेत. एवढं का हा प्रतिष्ठेचं केलं जात आहे? हमारा कैंडिडेट यहां पर खड़ा हुआ है. पिछली बार हमारे कैंडिडेट ने 24,000 वोट लिए थे इस जगह से. तुमचे 2 आमदार आहेत महाराष्ट्रात, तेही ही निवडणूक हाताळू शकतात. इम्पैक्ट लोगों का ये दिखाता है कि पार्टी के जो प्रेसिडेंट्स है, पार्टी के जो लीडर है, उनको कितनी फिक्र है यहाँ की. उन चाहते पब्लिक का विकास. आज तक 15 साल इन लोगों ने सत्ता में रहकर कुछ नहीं किया. बिलकुल. वारिस पठाण, आम्हाला एक लॉजिक कळत नाहीये. तिथे मुख्यमंत्र्यांपासून सगळे मोठे मोठे नेते त्यांच्या सभेला जातात, ह्याच्यावर तुम्ही टीका करता आणि ओवैसी बंधू ज्यावेळी इथे येतात त्यावेळी मात्र त्यांना उम्मीदवारांची काळजी असं तुम्ही लॉजिक देता. हे डबल स्टैंडर्ड नहीं है? डबल स्टैंडर्ड नहीं है. अगर हमारे लीडर्स आते हैं पब्लिक मीटिंग लेने के लिए, तो पब्लिक को जगाने के लिए आ रहे हैं, पब्लिक को बताने के लिए आ रहे हैं कि देखो हमारी पार्टी और हमारे लीडर किस तरह पब्लिक की फिक्र करते हैं. यहाँ आपके बड़े बड़े प्रेसिडेंट और लीडर्स को फिक्र नहीं है, मगर हमको उन जनता की फिक्र है जिन लोगों को आज तक 15 साल तक कांग्रेस और राष्ट्रवादी ने लूटा, सिर्फ एक मुस्लिम वोट बैंक बना के रखा. हम उनको जागरूक कर रहे हैं और लोग जाग चुके हैं और लोगों को समझ में आ गया है कि किसको वोट देना चाहिए. इसलिए हमारे पार्टी के नेता आते हैं. नितेश जी, याच लाईनीवर MIMचा प्रचार मागच्या काही आठवड्यांमध्ये चाललेला दिसतोय. जी लाईन आता वारिस पठाण स्टुडिओमध्ये सुद्धा मांडतायत. काय म्हणाल तुम्ही? अहो, या लोकांना विचारा, यांचे हे जे आमदार आहे की ते रामदास कदमच्या कॅबिनमध्ये हे आणि त्यांचे जे इम्तियाज जलील आहेत ते काय करत होते त्यावेळी विधान भवन मध्ये फॉर्म भरण्याच्या ज्या पत्रकार परिषदेच्या अगोदर स्वतः उर्दू टाइम्सच्या पत्रकारांनी पाहिलेलं है औरंगाबाद के. हमारे जो MLA को उनसे कुछ काम है, आपका क्या संबंध था उसके साथ?
अरे हमारा पालक मंत्री है, हमारा असेंबली में साथ में बैठते हैं, हम तो आपके साथ भी बैठ के कभी चाय पीते, तो क्या आपका मेरा कुछ गठबंधन है? इसी तरह हमारा रामदास कदम जी के साथ भी कोई गठबंधन नहीं है। एक असेंबली है, हम लोग जाके सबको मिलते हैं। हम कल चीफ मिनिस्टर के पास कोई काम लेकर जाएंगे तो आप ये कहोगे कि हम सीएम के साथ बैठ रहे हैं? नहीं, हेड ऑफ द स्टेट है, हेड ऑफ द स्टेट है, हम मिलने गए, हमारे काम से कोई गलत नहीं किया। चुनाव में बड़ी बड़ी बातें करते हैं ना, इसलिए हम लोग बोल रहे। आप जो बड़े बड़े भाषण देते ना, आपके वो दो भाई आके इधर उनके बारे में बात कर रहे। वो लोग बड़ी बड़ी भाषण करते हैं, स्टेज बड़ी बड़ी भाषण नहीं कर रहे, वो लोग लॉजिक की बात कर रहे हैं, जलाजा निकालेंगे, उनका जलाजा निकालेंगे और फिर उनके ही गोद में जाके बैठते। नीतीश जी और अभी जब जागरूक कर रहे हैं, पालक मंत्री है, देखो मतलब क्या किसका भी चाटने जाने का क्या फिर? नहीं 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 नहीं, कैबिन में जाने की बात नहीं है। कैबिन में कौन गया है? आपके पास कोई पुरावा है, कोई सबूत है? आप तो कुछ भी बोलते जा रहे हो। कोई किसी के यहाँ जाता नहीं है, काम होगा उसका। पालक मंत्री अगर है आमदार का, उसके पास काम के लिए गया, मैं क्या बोलता हूँ, कर दिया। मैं क्या बोलता हूँ, पालक मंत्री के पास नहीं जाओगे? सुभाष देसाई साहब हमारे पालक मंत्री है, कोई बात नहीं है, पास नहीं जाओगे? बिलकुल वारिस पठाण जी, ठीक आहे, कॅबिन मध्ये जाण्याच्या मुद्द्यावरून आपण पुढे जाऊया. नारायण राणेंसारखा एक मोठा चेहरा वांद्रे पूर्वच्या निवडणुकीमध्ये उभा आहे, जो विकासाची भाषा करतो आहे. नारायण राणेंना वांद्रे पूर्वतल्या मतदारांनी का निवडून देऊ नये असं तुम्हाला वाटतं? का निवडून देऊ? पूरा इसके लिए नहीं जीतना चाहिए कि उन्होंने उनकी जब सत्ता पावर में थी 15 साल तक, कांग्रेस और राष्ट्रवादी, उन्होंने क्या विकास किया बांद्रा, इसके लिए चलो मुझे बताइए। वहां के लोग बोलते हैं कि 15 बरस तक हमारे पास कोई नहीं आया, आज ये बड़े बड़े मंत्री हमारे पास आ रहे हैं, क्यों? वोट के लिए। जब काम था, जब तो कोई आया नहीं, आज आएंगे फिर चले जाएंगे, 5 साल तक नहीं दिखेंगे, तो हम किसके पास जाएंगे? एमआईएम ही सिर्फ ऐसी एक चीज है। एमआईएम के 2 आमदार है, आप देख लीजिए हमारी कॉन्स्टिट्यूंसी में जाके, 5 महीने हुए हमको चुन के आने को, हमने क्या कुछ नहीं किया उनके लिए। जो इलेक्शन के पहले कहा था उस सारे उनके जवाबों का हमने आंसर दिया है। हमने हर मुद्दे पे बहस की है, हर मुद्दा हमने असेंबली में उठाया है और हमने बताया है कि हम ये करेंगे नहीं, हमने करके दिखाया है। तो पब्लिक को जो दिखता है वो समझ में आता है कि बिल्कुल, आगे भी करेंगे, बिल्कुल दिखाते हैं। बिल्कुल, अनिल परब सुद्धा दिसतात, त्यांच्यापर्यंत आपला आवाज अजून पोहोचत नाहीये माझ्या मते. नितेश जी, राणेंकडे सत्ता होती, ते मुख्यमंत्री होते तेव्हा देखील, ते मंत्री होते तेव्हा देखील वांद्र्याचा विकास झाला नाही आणि त्यामुळे पुन्हा आम्ही त्यांना का निवडून द्यावं असा मुद्दा या ठिकाणी वारिस पठाण उपस्थित करतायत. मागच्या 2 वेळा संधी असून देखील राणेंनी केले नाही, तर यावेळी तिसऱ्यांदा संधी राणेंना का द्यावी असा त्यांचा प्रश्न आहे, काय सांगा? हे आता बिचारे नवीन आहेत राजकारणामध्ये, त्यांना हे कळत नाही की 22 वर्ष बीएमसी मध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे. आता घाण साफ करणं, गटार साफ करणं, पाणी उपलब्ध करणं, ह्या ज्या काय नागरी सुविधा आहेत, राज्य सरकाराची एक जबाबदारी असते आणि महानगरपालिकेची जबाबदारी असते. आता ह्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला कळत असेल की ह्यांची फक्त रूख काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे. महानगरपालिकेमध्ये असलेली मुंबई शिवसेना आणि बीजेपीच्या सत्तेबद्दल काहीच बोलत नाहीत. एक समजून घ्या, म्हणजे ह्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला दिसतं ह्यांचं राजकारण. आणि दुसरं हे जे बोलतायत ना की एक ऐसा आमदार हम भेजेंगे, अहो ह्यांचा जो उमेदवार आहे राजा रहबर खान, त्याचा जो सख्या बहिणीचा मुलगा आहे तो राणे साहेबांचा प्रचार करतोय, जाहीद खान. हे लोकांच्या कुटुंबाचा या उमेदवारावर विश्वास नाहीये. त्यांचा उमेदवार 10 वाजताच्या नंतर सांताक्रूजच्या मध्ये बार मध्ये दारू पित असतो. आता ह्या लोकांना असे आमदार तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत का? अरे हमको ऐसा आमदार को विधानसभा में भेजना है आमचा आणि जो उस जगह के लोगों के मसले को जानता है. एमआयएमचं भांडण लावून उस जगह के लोगों के मसले को नहीं जानते हो आप. वो जानता है, वो वहाँ का रहवासी है, वो वहाँ पे रहता है, उसको पता है लोगों को क्या क्या जरूरत है. उस जगह पे स्कूल की जरूरत है, हॉस्पिटल की जरूरत है, पानी की जरूरत है, अच्छी सड़कों की जरूरत है, वहाँ के विकास की जरूरत है, वो जानता है. इसलिए वहाँ के लोग उसको चुन के भेजना चाहते हैं. बीएमसी और राज्य सरकार दोनों की जिम्मेदारी है, और उनके जितने भी मसले मसाइल है उनका निवारण लेके आए. इसलिए वहां से उसको जीतना जरूरी है. ठीक आहे, लोगों को जिताना चाहते हैं. ठीक आहे, आपण ही चर्चा सुरू ठेवूया. गेल्या वेळी एमआयएम फॅक्टर चाललेला होता, मात्र एमआयएमचा उमेदवार काँग्रेसच्या पुढे होता, 3ऱ्या नंबरवर एमआयएमचा उमेदवार होता. यावेळी मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसोबत असल्यामुळे शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी याच्या गणितांवर नेमका मतांच्या काय परिणाम होऊ शकतो याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया.
लढाई वांद्र्याची आपण चर्चा करतो आहोत. आपल्याबरोबर काँग्रेसचे आमदार नितेश राणे, शिवसेनेचे नेते अनिल परब आणि MIMचे आमदार वारिस पठाण आहेत. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सुद्धा आहेत. अनिल परब, मागच्या 2 सेगमेंटमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचा सारांश असा आहे की सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत आता तिरंगी झाल्याचे चित्र सध्या तरी बघायला मिळतंय. MIM हा मोठा फॅक्टर आलेला आहे, त्याच्यामुळे मतांची गणितं बदलू शकतात. आणि त्याचबरोबर अजून एक आरोप होतो आहे की पुण्यातल्या ओवेसींच्या सभेला विरोध करणारी शिवसेना वांद्र्यात येऊन MIMचे दोन्ही ओवेसी बंधू जे आरोप करतात त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर का देत नाहीये. शिवसेना आणि MIM आतून मिळालेले आहेत का, त्यामुळे काँग्रेसच्या मतांचं विभाजन होतंय का, असे 5-6 मुद्दे या आतापर्यंत चर्चेला गेलेले आहेत. तुम्हाला आता या क्षणी काय चित्र दिसतंय वांद्र्यामधलं? वांद्र्यातली ही निवडणूक एकतर्फी निवडणूक आहे. बाळा सावंत यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती ही निवडणूक शिवसेनेचे कार्यकर्ते लढवत आहेत आणि शिवसेनेची मुख्यत्वे लढाई ही MIMशी आहे. आता काँग्रेस पक्ष काय करतोय, त्यांची काय डावपेच आहे किंवा त्यांचं काय आहे, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. मी या विभागामध्ये राहतो. या विभागातलं बाळा सावंत यांचं काम, शिवसेनेचं काम, या विभागातलं बाळा सावंत यांचं काम, शिवसेनेचं काम, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेली लोकांची सेवा आणि बाळा सावंत यांचं असलेल्या लोकांशी संबंध, या सगळ्याच्या जोरावरती आम्ही मतं मागतोय. आणि आम्हाला पूर्ण मतदारांवरती विश्वास आहे की मतदार आम्हाला नक्की मतदान करून या निवडणुकीत भरघोस मतांनी तृप्ती बाळा सावंत यांना विजयी करतील. राहिला प्रश्न MIM वरती आरोप करायचा नाही करायचा, MIMच्या वरती MIM आणि शिवसेनेची विचारधारा ही अगदी विरुद्ध आहे. शिवसेना ही राष्ट्रप्रेमी लोकांची संघटना आहे. MIMच्या बाबतीमध्ये तुम्ही नेहमीच ऐकताय, दररोज ऐकताय, वाचताय. आणि त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख सतत त्याच्या विरोधात ओरडत असतात. आज देखील त्यांची सभा आहे, त्याच्यामध्ये त्यांना जे काही MIMच्या बद्दल बोलायचं आहे ते बोलतील. परंतु कालच्या पेपरमध्ये एक बातमी वाचली की जी MIMच्या उमेदवारांनी सांगितलं होतं की काँग्रेसचे उमेदवार हे कुठल्या प्रकारचे सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतायत. बघा, लोकांच्या समोर जा, लोकशाही आहे, लोकांच्या समोर मताचा जोगवा बघा. ज्यांनी काम केलंय त्याला लोक मतं देतील. आता 15 वर्ष आघाडी सरकार होतं इकडे, हे म्हणतात खेरवाडीचा विकास नाही झाला. मग का 15 वर्षात हे लोकांचे मंत्री इकडे आले नाहीत? राज्य त्यांचं, केंद्र शासन त्यांचं, त्या विभागात ज्या विभागात नगर विकास नाही झाला त्या म्हणतात त्यांच्या तिथे सतत नगरसेवक काँग्रेसचा. एवढं सगळं असताना जर ते विकास करू शकले नाही तर आता कुठलं असं काय आलंय की ते विकास करतील? आणि सत्तेत नाही आहेत. सत्तेचे प्रश्न जे आहेत या विभागामध्ये म्हाडाच्या घरांचा प्रश्न आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, ज्याच्यावरती शिवसेना काँग्रेस आघाडीशी सतत लढत होती. आता शिवसेना युतीचं सरकार आहे, भाजपा शिवसेना युतीचं सरकार आहे. जे सरकारी कर्मचारी, काल मुख्यमंत्र्यांनी येऊन आश्वासित केलंय की सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मी सोडवणार आहे, म्हाडाच्या पुनर्विकासाचा प्रश्न मी सोडवणार आहे. केंद्रामध्ये सरकार आहे, त्याच्यामुळे ज्या डिफेन्सच्या लँडवरती SRA डेव्हलपमेंट होत नव्हती त्याला सरकारने आश्वासित केलंय की आम्ही हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू. म्हणजे युती शासन आल्यापासून आम्ही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं उचललेली आहेत. 15 वर्षात आघाडी सरकारने जे काही काम केलं नाही. बिलकुल. म्हणजे अनिल परब, तुम्हाला असं म्हणायचंय की जर सत्ताधारी पक्षाच्या ऐवजी विरोधी पक्षाचा आमदार त्या ठिकाणाहून निवडून आला तर त्या भागाचा विकास होऊ शकणार नाही? कसा करणार मला सांगा ना. सत्तेत 15 वर्ष असताना हे लोक विकास करू शकले नाही तर विरोधात असून हे लोक काय करणार? हा आमदार जर इकडून काँग्रेसचा निवडून गेला तर तो विरोधी पक्षात जाणार आहे, काय विकास करणार? शेवटी सत्ताधारी पक्षाच्या धोरणावरती विकास अवलंबून असतो. 15 वर्ष या लोकांनी कुठलाही विकास केला नाही. 15 वर्ष या विभागामध्ये कुठलेही जे सरकारशी संबंधित प्रश्न आहेत ते सोडवले नाहीत. हे म्हणतात विकास. 22 वर्ष महानगरपालिकात या ना, बाकीच्या वॉर्ड एकाच वॉर्डात काय बसलेत, बाकीच्या 6 वॉर्डात फिरा, त्या वॉर्डामध्ये नगरसेवकांनी केलेली कामं बघा. बाळासाहेब 3 वेळा नगरसेवक निवडून आले. लोक काय मूर्ख आहेत का जर विकास नाही केला तर त्याला 3 वेळा निवडून द्यायला? बिलकुल. नितेश राणे काय म्हणाले? आणि या विभागामध्ये शिवसेनेचे जिथे जिथे नगरसेवक निवडून आलेत, नगरसेवक ज्या ज्या विभागात आहेत तिथे परत लोक नगरसेवक निवडून देतात. याचा अर्थ त्यांनी कामं केलेली आहेत. बिलकुल. अनिल परब, तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. या सगळ्यावर आपण नितेश राणेंचं उत्तर घेऊया, त्यांचं प्रत्युत्तर घेऊया. नितेशजी. या तर आम्ही ज्या मतदारसंघाबद्दल बोलतोय जिथे नागरी सुविधा नाही आहे, साधं मूलभूत काहीच प्रश्न सोडवलेले नाही. जे आता आम्ही बघितलेली खेरवाडी वेगळी आहे आणि हे जे बोलतात ती खेरवाडी वेगळी आहे. कदाचित मग आमची काहीतरी चूक होत असेल कारण आम्हाला जे अनुभवायला भेटते, जी जबाबदारी महानगरपालिकेची असते
त्या तिकडे कुठल्याही नागरी सुविधा एक तर लोकांना भेटलेल्या नाही आहेत. लोक कुठल्या घाणीत राहत आहेत, कुठल्या परिस्थितीमध्ये राहत आहेत, हे आमच्यापेक्षा पत्रकार मित्रांनी पाहावं. हे काही राजकारणाचा विषय नाही आहे, हा शेवटी लोकांच्या राहणीमानाचा विषय आहे, नागरी सुविधांचा विषय आहे. त्यांनी ह्या लोकांनी नगरसेवकांनी नागरी सुविधा दिल्या असत्या तर चांगली गोष्ट आहे ना. थोडं बाहेर यावं. अगर काही भागामध्ये अहो आता तुम्ही बोललात, आता मी बोलतो, आता मग तुम्हाला परत संधी भेटेल ना. तुमची कोण संधी आता जशी तुमची ह्यावेळी विधानसभेमध्ये उभं राहण्याची संधी हुकली तर इथे तुम्हाला संधी देतो मी, असं काय चिंता करू नका. माझं एवढं म्हणणं आहे की जसं नगरसेवकांनी काम केलं असं तर दिसलं असताना काही भागामध्ये बाळा सावंत यांचं अतिशय चांगलं काम आहे ते दिसतं ना आपल्याला. तर त्याच्यामध्ये नाही ना, पण शेवटी विकास झालाय कुठे. आणि हे जे मोठ्या मोठ्या गोष्टी सत्तेच्या बोलतायत ना, अहो भाजप शिवसेनेचं ऐकतो कुठे. रोज आपण बातम्यामध्ये बघतो ना, एक आता काल खडसे साहेब बोलतायत जैतापूर होणारच, आणि हे शिवसेना जैतापूरच्या विरोधात बोंबलत असतात. म्हणजे ह्यांच्या सत्तेमध्ये किती ताकद आहे, ते ह्यांची काय लायकी हे त्यांचे भाजपचेच मित्र दाखवत आहेत. म्हणून आम्हाला काय सांगायची गरज नाहीये की हे शिवसेनेवाल्यांचे भाजप किती ऐकतात हे पुरं महाराष्ट्र बघतंय. म्हणून ही जी काय परिस्थिती, ही काय निवडणूक आहे ना, आपण विकासाच्या जोरावर लढवली ना तर ह्यांचा सगळा चेहरा उघडा होईल आणि लोक ज्यांना 15 तारखेला दाखवतील की बाबा काय करायचं आणि कोणाला घरी बसवायचं आणि कोणाला तिथे फिरवायचं. बिलकुल. अनिल परब जी, केवळ सहानुभूतीच्या मुद्द्यावर ही निवडणूक होती, शिवसेना एकतर्फी ही निवडणूक जिंकेल असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र नारायण राणेंच्या प्रवेशानंतर चित्र बदललंय आणि तुम्हाला किमान मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि MI मुळे ती स्पर्धा अजून बिकट झालेली आहे. हे तरी तुम्ही मान्य करता की नाही आता या क्षणी? मी पुन्हा एकदा सांगतो, हे सांगतायत की भाजप आमचा, काल मुख्यमंत्री स्वतः आले होते. मुख्यमंत्री तर भाजपचे आहेत आणि खिरवाडीच्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांनी जो काही काल आश्वासित केले लोकांना, आता याच्यामध्ये मला वाटतं खिरवाडीच्या बाहेरचे विषय राजकारणात आणून वाटतं ही पोटनिवडणूक खिरवाडी म्हणजे वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक आहे. माझं अतिशय उघड आव्हान आहे वांद्रे पूर्वच्या बाबतीमध्ये. नितेश राणे यांचा अभ्यास किती आहे मला माहीत नाही, परंतु माझा जन्मच इकडचा आहे. मी इकडेच लहानाचा मोठा झालो आहे. इकडच्या सगळ्या प्रश्नांची मला जाण आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे भारतनगर किंवा बहिरामपाडा हा जो विषय आहे याच्यापुरता न पडता बाहेर अजून मोठा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात यावं. शिवसेनेच्या नगरसेवकांनी काम आहे. म्हणजे याचा अर्थ या सगळे मी तुम्हाला माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे या ना. मी प्रत्येक शांतीलाल कंपाऊंड पाण्याच्या पाईपलाईन वर संडासाची पाईपलाईन जोडलेली आहे. शांतीलाल कंपाऊंड आहेत या 254 बूथ मध्ये. मी तुम्हाला प्रत्येक बूथ मध्ये सांगू शकतो काय काय काम आहे ते. तो तुम्हाला अभ्यासच करायला तुम्हाला अजून 2 वर्ष लागतील. माझा जन्म इकडचा आहे, माझा इकडच्या प्रत्येक प्रश्नाची संबंध आहे. तुम्ही जे बोलताय त्याच्यामुळे माझा मला चला तुम्ही, मी आता शांतीलाल कंपाऊंड मध्ये कालच जाऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे मला शांतीलाल कंपाऊंडच्या बाबतीत शांतीलाल कंपाऊंडचा विकासच माझ्या नेतृत्वाखाली झालेला आहे. त्याच्यामुळे ज्या विषयावरती तुम्ही माझ्याशी अतिशय ठामपणे तुम्हाला सांगू शकतो की नगरसेवकांनी आमदारांनी काम केलेलं आहे. एकदम छान. या सगळ्या गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत. खिरवाडी वांद्रे पूर्वचा माझा पूर्ण अभ्यास आहे आणि मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो. आता विषय राहिला 15 वर्षात तुम्ही सत्तेत होतात, 15 वर्ष तुम्ही मंत्री होतात. या वांद्रे पूर्वच्या बाबतीत तुम्हाला 15 वर्ष का प्रेम वाटलं नाही की बाबा वांद्रे पूर्वमध्ये मी कधी काळी राहिलेलो आहे, तर वांद्रे पूर्वच्या लोकांना जाऊन विचारलं पाहिजे की बाबा या विभागात तुमची काय अडचण आहे. मी सरकारमध्ये मंत्री आहे, माझ्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत, या अपेक्षा मी मंत्री म्हणून पूर्ण करू शकतो. मी सरकारला भाग पडू शकतो एखादी गोष्ट. असं 15 वर्षात तुम्ही कधीतरी एकदा येऊन इकडच्या लोकांना आश्वासित केलंय का किंवा लोकांचे अश्रू पुसलेत का? आता निवडणुकीच्या माध्यमातून अभ्यास करा. मी दोनों को अभ्यास करने दो. हमारी लड़ाई तो दोनों से है. एक ने आपको बताया कि उनके कॉर्पोरेट थे, राजा रैबर भी कॉर्पोरेटर रह चुके हैं, तो इस बुनियाद पे तो राजा रैबर को जीतना चाहिए. राजा रैबर ने पिछली बार हमारे उम्मीदवार ने 24,000 वोट लिए थे, जबकि कांग्रेस और एनसीपी दोनों ने मिला के 20,000 क्रॉस नहीं किए थे. और हमारी दोनों से लड़ाई है, दोनों ने भी कुछ नहीं किया है. सेना भाजपा 10 महीने से सत्ता में है. आप देखिए महंगाई कहां से कहां पहुंच गई है. क्या ये लोगों ने नहीं देखा? इसका मैंडेट लोगों ने दिया दिल्ली में, दोनों से नहीं दिया. ना इनको वोट दिया ना कांग्रेस को वोट दिया. और कांग्रेस क्या करने वाली है 15 साल में? कुछ नहीं किया. दिनेश का काही मुद्दा? मालेगांव में अपना गठबंधन तोड़िए ना. ॲडव्होकेट अनिल परब यांना हमारा विचारायचं आहे गठबंधन तो की या किसी से ठिकाणी नहीं है. हम सिंगल हैंडेड फाइट कर रहे हैं.
हमारा सिंगल हैंडेड फाइट है, हमारा गठबंधन है वहां की गरीब विकास के साथ, शहीद अवाम के साथ हमारा गठबंधन है, हमारा दिल से लगा उनके साथ, हम दिल से मेहनत करके ये चाहते हैं कि उनको जिताए, उनके लिए कुछ करे। ये बिल्डर लॉबी, वो शांतिलाल कंपाउंड, सब जगह घोर करप्शन चल रहा है, इसको मिटाने के लिए एमआईएम का आना जरूरी है वहां पर। बिल्कुल, और एमआईएम आके सब मिटाएगा। मला एक छोटा प्रश्न अनिल परब साहेब यांना विचारायचा आहे की तुम्ही म्हणतायत की सगळी विकास कामं वांद्र्यामध्ये झालेली आहेत, तरीही व्यूहरचनेसाठी जी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे की व्यूहरचनेसाठी शिवसेनेला एमआयएमच्या मदतीची गरज भासते, असा आरोप होतोय किंवा असा संशयही व्यक्त केला जातोय दबक्या आवाजात, किंवा जी काय स्ट्रॅटेजी असते एमआयएमच्या मतांवरती आम्ही जिंकू इच्छित नाही। आम्हाला जो विजय हवाय तो बाळा सावंत यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आम्हाला विजय हवाय। आम्हाला जो विजय हवाय तो आमच्या युती शासनाने केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही, आणि जी लोकांना आम्ही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी शासनामध्ये असलेला आमदार निवडून द्यावा, असंही 2014 साली 5 वर्षासाठी बाळा सावंत यांना निवडून दिलंच होतं। याचा अर्थ लोकांनी मॅन्डेट ऑलरेडी दिलेलं आहे, पण तरीही शिवसेनेची भिस्त ही मुस्लिम मतांच्या विभाजनावर आहे अशी एक चर्चा आहे। इसीलिए मैं कहना चाहूंगा यहाँ पे एक मिनट, हमने कहा था कांग्रेस को कि आपको अगर विकास का इतना है दिल, आपका विकास करने का इतना ही है मन, तो आप हमको समर्थन दे दो, आप हमको सपोर्ट करो, हम वहां से जीतेंगे। हमारा उम्मीदवार वहां 24,000 वोट ले चुका है, मगर नहीं किया। ये वोट डिवाइड करने आए हैं ये लोग हमारे वोट को डिवाइड करना चाहते हैं, और ये लोग चाहते हैं कि शिवसेना जीते। क्यों ये उस तरफ नहीं जाते कैंपेनिंग करने? अगेंस्ट बात की जा रही है, क्यों शिवसेना के अगेंस्ट कोई वर्ड यूज नहीं किया जा रहा है इतने कैंपेनिंग के अंदर? सिर्फ एमआईएम के खिलाफ बात क्यों कर रहे हैं? क्योंकि इनको सिर्फ और सिर्फ एमआईएम के वोट काटने हैं, और देखना ये चाहते हैं कि शिवसेना जीते। 5 सभा कव्हर केलेल्या आहेत वारिसभाई, तुमचं सर्वाधिक लक्ष काँग्रेस एकत्र केली मागच्या निवडणुकीत शिवसेनेवर नहीं, हमारा कल की भी स्पीच देख लीजिए हमारे सदर की। हमने डायरेक्ट कहा है कि ये जो मोदी सरकार आई है जिनके साथ में शिवसेना का गठबंधन है, इसने देश को खत्म कर दिया है। 10 महीने में हमने यहां तक का हमने आरक्षण का मुद्दे पे बात की, इन्होंने हटा दिया। हमने गांव बंदी के ऊपर बात की, ये लोगों ने उसको भी हटा दिया। तो हमारी लड़ाई तो इनके साथ भी है, दोनों हमारे दुश्मन है। क्या हमने नहीं कहा? अगर आपने मेरी स्पीच देखा या हमारे लीडर्स की स्पीच देखा है, हर स्पीच में कहा गया है कि सरकार ने काउ बेंड किया। वारीजी, या निवडणुकीकडे केवळ एक पोटनिवडणूक म्हणून बघता येणार नाही, तर अनेक जुने हिशेब चुकते करण्याचं साधन म्हणून सुद्धा या निवडणुकीकडे बघितलं जात आहे। त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया। पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया। वांद्र्याच्या लढाईविषयी आपण चर्चा करतो आहोत। नितेशजी, पूर्णपणे प्रतिष्ठा नारायण राणेंची आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा या मतदारसंघामध्ये पणाला लागलेली आहे। मात्र सध्याचं जे चित्र दिसतंय, शिवसेनेने आपली पूर्ण ताकद तर पणाला लावलेली आहेच, मात्र एमआयएमनी सुद्धा आता प्रचारात आघाडी घेतली आहे। आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे जर शिवसेना आणि एमआयएम यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांवर परिणाम होणार असेल तर ही प्रतिष्ठेची निवडणूक जड जातीय काँग्रेसला, असं तुम्हाला दिसतंय का? सर्वात प्रथम मी तुम्हाला एकदम स्पष्ट करतो की इथे तुम्ही ह्या पक्षांची किंवा नेत्यांच्या प्रतिष्ठेबद्दल जेवढं विचार करताय ना, तेवढाच विचार जेव्हा तिकडच्या जनतेच्या रोजच्या जीवन मरणाचा पण करा। कारण का ही निवडणूक किंवा निवडणुका लोकशाहीमध्ये जनतेच्या हितासाठी लढल्या जातात, जनतेच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी लढल्या जातात। आज इकडची जे मतदारसंघाची ज्या परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे, म्हणून राणेसाहेब आणि काँग्रेसच्या वतीने किंवा राणेसाहेब त्या मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत। एक लक्षात घ्या, वर्षानुवर्ष त्याच्या माध्यमातून कुठलंही काम झालेलं नाहीये, म्हणून हा विकासाचा मुद्दा सर्वात अग्रक्रमांकावर ठेवला पाहिजे। तुम्ही पुरा चर्चा किंवा सगळे मीडियाचे आमचे मित्र फक्त राणे विरुद्ध शिवसेना एमआयएम फॅक्टर बद्दल तुम्ही बोलत राहिला, हा तर तिकडच्या मतदारांवर अन्याय आहे हो। शेवटी विकासाबद्दल आपण चर्चा करणार आहेत का नाही? भारतनगर असेल, भैरामपाडा असेल, गव्हर्नमेंट कॉलनी असेल, गोलीबार असेल, खेरनगर असेल, ह्याच्याबद्दल काय करणार आहोत आम्ही? उद्या निवडून गेल्यानंतर आमचा उमेदवार तिथे बोलू शकतो का, मांडू शकतो का? हे विषय पण आपण चर्चा झालेच पाहिजे, कारण हा मतदारांना ऐकायचा आहे विषय, आणि तेच मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर चाललोय। नुसते एक दुसऱ्यांना शिवाय ठेवून, नुसते एक दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन काही ते काम होणार नाहीये।
आम्हाला आमची भूमिका स्पष्ट राहिलेली आहे की ही निवडणूक आम्हाला विकासाच्याच मुद्द्यावर लढायची आहे, म्हणून आम्ही कुठेही मैं सहमत हूं नितेश राणे की बात से, मैं सहमत हूं। उन्होंने जो कहा है सही कहा है कि आपको विकास की बात करना चाहिए, विकास की बात। विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलायला पाहिजे आणि त्यासाठी बहिरमपाड्यापासून अनेक मुद्द्यांवर आपण याविषयी ऑलरेडी चर्चा केलेली आहे, पण प्रतिष्ठापणाला लागलेली आहे हा घटक आपल्याला डावलून चालणार नाही, कारण ते सुद्धा एक राजकीय वास्तव आहे, ते तुम्ही नाकारू शकत नाही की प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि या निवडणुकांकडे वेगवेगळ्या तुम्ही मीडियाला दोष देतात, पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलता आहात, पण जर ऐकून घ्या एक मिनिट ऐका, मी मीडियाला दोष देत नाहीये, नाही तर परत VK सिंग मला तुम्ही कराल, मी मीडियाला दोष देत नाहीये, पण मी तुम्हाला विचारतो की हे जरा मतदारांना पण जरा आपण महत्व द्या तुम्ही। इथे निवडणूक आम्ही सगळेजण मतदारांसाठी लढवतोय, मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, MIM असेल, कोणी असेल, आम्ही मतदारांसाठी लढवतोय, तर आम्ही मतदारांसाठी काय करणार? बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही मतदारांसाठी लढवले असतील, पण त्यावेळेस ये चर्चा भी मतदार के लिए हम कर रहे हैं। शिवसेना विरुद्ध राणे समर्थक यांच्यामध्ये राडा जो आहे तो खूप गाजला होता। मीडियाला यामध्ये तुम्ही असं म्हणून तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर का केंद्रित करत नाही, पण राणे विरुद्ध शिवसेना असं जर म्हटलं तर तो जो भूतकाळ आहे त्या आधारावरच पुढे सगळी एकूणच निवडणूक आणि मतदारांसाठी निवडणुका लढवल्या जातात, हे तर साहजिक आहे, एक मिनिट ऐकून घ्या, उद्या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराचा दिवस आहे, 5 वाजता ही प्रचार संपणार आहे, अजूनपर्यंत कुठलीही चुकीची घटना घडलेली नाहीये, घडणार नाहीये, शांततेमध्ये सगळे प्रचार करतायत, प्रचार करणार आहेत। तुम्ही याच्या अगोदर जे राड्याच्या बद्दल बोललात, कणकवली आणि विधानसभेची निवडणूक आता पार पडली, कुडाळ, सावंतवाडी किंवा कणकवलीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये कुठेही काय वाईट घडलेलं नाहीये, त्याबद्दल सर्व राजकीय पक्षांचे जे आता या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत, तुम्ही म्हणता शांततेत निवडणूक पार पडते, सगळ्या राजकीय पक्षांचे खरंच धन्यवाद मानायला पाहिजेत, पण माझा एक प्रश्न आहे सगळ्या दोन्ही परब ऍडव्होकेट परब आणि नितेश राणे यांना परब आणि नितेश राणे यांना प्रश्न आहे की एक तर काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने राणे यांनी याआधी थोडेसे आक्षेप घेतले होते काँग्रेसच्या नेत्यांवर, तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीत सर्व काँग्रेसचे नेते एक दिलाने नारायण राणे यांच्यासाठी काम करतायत का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की दोन मराठी उमेदवार आहेत, दोन मराठी उमेदवारांमध्ये ज्यावेळेस हा संघर्ष सुरू असताना MIM सारखा जो तुमचा प्रतिस्पर्धी आहे तो जर उमेदवार या मतदारसंघात निवडून आला तर या दोन्ही पक्षासाठी आव्हान उभं राहणार नाहीये का? बिलकुल, सुरुवातीला अनिल परबजी बघा, मला माहीत नाहीत काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी किती प्रामाणिकपणे काम करतात, कारण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्यावरती मी कुठलंही भाष्य करू इच्छित नाही, कारण काँग्रेसच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे करायचं की नाही करायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु काँग्रेसचं राजकारण सगळी महाराष्ट्रातली जनता जाणते, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर वेगळं भाष्य करणार नाही। माझा विषय असा आहे की जेव्हा 2 मराठी लढतायत, पण एकदा 2014ला या विभागातल्या जनतेने मॅन्डेट दिलं होतं, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीने 2019 पर्यंतचा उमेदवार या विभागासाठी निवडून दिला होता, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालाय, सरकार आहे, त्याच्यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी सरकारकडनं जी कामं करून घेऊ शकतो ती विरोधी पक्षातला आमदार करून घेऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, सरकारमध्ये असताना यांनी काही केलं नाही तर आता हे लोक काय करणार हा माझा साधा प्रश्न आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की या शिवसेना भारतीय जनता शिवसेनेची काय परिस्थिती होईल? मी बोलू का? ते तर निवडून हे बघा, ते तर निवडून मी MIM तर निवडून येणारच नाही, मला याची पूर्ण खात्री आहे, कारण MIMच्या बाबतीमध्ये त्यांची मतं बघा, मी तुम्हाला सांगतो, कारण एका धर्माच्या आधारावरती पक्ष मतं मागणारा हा पक्ष आहे, त्याच्यामुळे मी नहीं, हम धर्म के आधार पे वोट नहीं मांग रहे हैं, हम सबका साथ सबका विकास के आधार पे वोट मांग रहे हैं, हमने मुस्लिम दलित क्रिश्चियन सबके लिए वोट मांगा है, हम धर्म के आधार पे नहीं वोट मांग रहे हैं, धर्म के आधार पे आप वोट मांग रहे हो, हम नहीं मांग रहे हैं। आपण एकेकाला उत्तर पूर्ण करून देऊया। सबका साथ सबका विकासच्या आधारावर तुम्ही मत मागता असं म्हणू नका, त्याचे पुन्हा वेगळे अर्थ काढायला सुरुवात होईल। परत मी सांगतो, मग यांनी यांच्या प्रचाराच्या सभा भैरामपाडा, नवपाडा, भारतनगर,
याच्या व्यतिरिक्त का नाही बाहेर घेतल्या? फक्त 4च भागात का घेतल्या? हा मुद्दा आहे. नहीं, कल हमने ज्ञानेश्वर नगर पे भी ली सभा। कल हम ज्ञानेश्वर नगर पे जहां पर मैक्सिमम 2800 वोटर्स है वहां भी हमने सभा ली है। पण तिथे मैंने पब्लिक मीटिंग अरेंज किया है, परमिशन नहीं मिला था उस जगह का क्योंकि लोग ने सारी जगह ब्लॉक करके रख दिया है। हमको पब्लिक मीटिंग लेने के लिए जगह नहीं दे जा रही है क्योंकि ये लोगों ने सारी जगहों को ब्लॉक कर दिया है। जहां हमको जगह मिलती है वहां पब्लिक मीटिंग लेते हैं। आज भी हमारी पब्लिक मीटिंग है और बहुत भारी संख्या में हमारी पब्लिक मीटिंग में लोग आते हैं। लोग हमको सुनने आते हैं, हमारी बातें समझते हैं और समझदार लोग हैं, समझ गए हैं इस वक्त विकास की जरूरत है। और मैं बोलूं एक बात, 1 मिनट, बिल्कुल भी आज से 5 महीने पहले का आप देख लीजिए, ये कांग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी सब एक दूसरे को किस तरह गालियां दे रहे थे। आज सब इकट्ठे हो गए, कल फिर अलग हो जाएंगे। अरे पब्लिक बेवकूफ नहीं है, पब्लिक सब समझ गई है तुम्हारी चालें। यही पब्लिक मीटिंग में हम बताना चाहते हैं, हमको जगह दो, हमको परमिशन दो, हम दिन में 2 सभा रखने को तैयार है, मगर हमको पब्लिक मीटिंग रखने की जगह नहीं दी जा रही है। सारी मीटिंग ब्लॉक कर दिया है आपने। मगाशी जे 2 प्रश्न विचारले होते त्याची नितेश राणेंकडून सुद्धा आपल्याला उत्तर घ्यायचे आहेत। नितेशजी, आता अनिल परबजीने आपल्या वक्तव्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वर्गीय बाळासाहेब साहेबांनी जी काय कामं केली तेव्हा पण ते विरोधी पक्षाचे आमदार होते, ती कामं घेऊन ते जनतेसमोर जात आहेत। आता विरोधी पक्ष असताना पण असून पण स्वर्गीय बाळासाहेब साहेबांनी कामं केली ना तिकडे, तीच कामं घेऊन आज तुम्ही निवडणूक लढवताय ना, तर उद्या आम्ही पण विरोधी पक्षामध्ये असू तर सन्मान्य राणे साहेब तीच कामं, विकासाची कामं घेऊन लोकांसमोर जातील, म्हणून त्याच्यामध्ये चूक काय? आता तुम्ही तुमच्याबद्दल सांगताय। आणि दुसरा मुद्दा, आता स्वतः अनिल परबजी सांगतात, आता माझे वाक्य तरी पूर्ण करून द्या, पूर्ण करून द्या, मला पूर्ण करून द्या। एक मिनिट फक्त आता दुसरा एक ते त्यांनी जी कामं केली ती 3 टर्म नगरसेवक होते, ते स्वतः नगरसेवक होते। शिवसेना भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेत सत्ता होती, परंतु जे राज्य शासनाशी संबंधित प्रश्न होते, ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्काचं घर, म्हाडाची डेव्हलपमेंट, SRHR डिफेन्स लँडवरचा प्रश्न, हे सरकारशी संबंधित प्रश्न होते ते आत्ताच्या सरकारमध्ये। पण जे मूलभूत प्रश्न जे होते, जे महानगरपालिकेचे असतील, जिथे पाण्याचा प्रश्न असेल, संडासाचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न होते, हे सगळे प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेब यांनी सोडवलेले आहेत आणि ती कामं आम्ही लोकांच्या समोर घेऊन गेले। परंतु उरलेल्या कालावधीमध्ये सरकार नसल्यामुळे हे जे मोठे प्रश्न सरकारशी संबंधित होते ते सुटले नव्हते आणि ती बाळासाहेबांच्या मनातली खंत होती की माझं सरकार नाही म्हणून हे प्रश्न सुटत नाही। आता बाळासाहेबांचे जे काही अपुरं स्वप्न जे होतं, एकच प्रश्न की तुम्हाला ही खात्री आहे का की काँग्रेसचे सर्व नेते एक दिलाने नारायण राणेंसाठी काम एक करतायत? अजून एक बोलायचं, एक मुद्दा टाकायचा आहे। बोला कोण? नितेशजी बोला। अजून एक मुद्दा आहे। आता अनिल परबजी स्वतः बोलतायत की MIMच्या कॅन्डिडेट जिंकूनच येणार नाही, हीच तर ह्यांची भूमिका आहे ना, की बाबा MIMच्या त्याला हे लोकांना पण स्वतःला माहिती आहे MIMच्या कॅन्डिडेट जिंकू येत नाही, जिंका येत MIM का नाही, कैंडिडेट जीत रहा है, मत वो एक ऐसा आदमी है जो कंट्रोवर्सी में नहीं है। ठीक है, आप लोग का अंदर अंदर फाइट है, ये लोग का अंदर अंदर फाइट है, ठीक है, हमारा किससे फाइट नहीं है, हमारा कंट्रोवर्सी में नहीं है, आपल्याकडे वेळ कमी आहे। नितेशजी, अगदी 2 प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तर द्या, वेळ कमी आहे। काँग्रेसचे सगळे नेते एक दिनाने नारायण राणेंसाठी प्रचार करतायत का, हो किंवा नाही, काय वाटतं तुम्हाला? आता बिचारे दोन्ही पक्षाच्या मध्ये राग किती आहे पराभवाच्या अगोदर हे दिसतोय। ठीक आहे, मान्य आहे, छान, व्हेरी गुड, इथे ओरडून उपयोग नाही, लोकांच्या समोर ओरडायला लागेल। अजून एक गोष्ट आहे, आणि एक तुम्ही जो प्रश्न जो विचारलात, काँग्रेसचा प्रत्येक नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी हा सन्मान्य राणे साहेबांसाठी एक दिलाने सगळीकडे व्यवस्थित ठीक आहे, सगळे एक दिलाने काम करतात, सगळीकडे चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। किती पण हाच प्रश्न, एक मिनिट, हाच प्रश्न जरा तुम्ही अनिल परबजींना पण विचारा की त्यांच्या शिवसेनेमध्ये सगळे आलबेल आहे का, ते तुम्हाला उत्तर चांगल्या पद्धतीने कॅमेरा बंद झाल्यानंतर विचारा, आता विचारू नका। ठीक आहे, आता ते राजकीय उत्तर आपला कॅमेरा बंद व्हायला फार कमी वेळ राहिलेला आहे, मला विश्वास आहे तुम्हाला सन्मान्य राणे साहेब, नितेशजी कॅमेरा बंद व्हायला राहिलेला, ह्या शोची वेळ संपत आली आहे, कॅमेरा सुरू आहे तोपर्यंत आम्हाला सांगा की राणे साहेब किती सन्मान्य राणे साहेब हे विश्वास? कॅमेरा बंद झाल्यावरती
मी सांगतो राणे काँग्रेस साहेब- ते आमच्या संपर्कात आहेत, ते कॅमेरा बंद झाल्यावर सांगतो. ठीक आहे, आपली वेळ संपत आली आहे. एकदम किती चांगली मतांनी गोष्ट विजय आहे, व्हाल असं चांगली वाटतं गोष्ट आहे. तुम्हाला? राणे साहेब. तुम्ही आम्हाला अलर्ट केलं यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद. तुमचा असाच पाठिंबा राहून द्या आम्हाला. देखो, राणे मैं साहेब बोलना आज चाहूंगा. मोठ्यातला ठीक है, मोठा ठीक है, आकडा मी आता या इथे शिवसेनेच्या सांगणार नाही, वोट से हार कारण रही है, आकडा राणे तुम्ही साहेब 15 को तारखेलाच वोट से बघा. हार रही है. मालवणच्या मगर एक चीज मैं बोलता जा रहा हूं, पोटनिवडणुकीसारखे MIM इस बार गाजेल एवढं 20,000 तुम्हाला प्लस ठाम वोट से विश्वासाने जीतेगी. सांगतो. ठीक आहे, 20,000 प्लस मतांचा कॉन्फिडन्स एमआयएमनी व्यक्त केलेला आहे. नितेशजी, तुमचा आकडा काय सांगतो? तुमचा अंदाज काय सांगतो? किती मतांनी राणे जिंकतील? अहो, आकड्यांच्या भानगडीत मी पडणार अरे, आकडा मालूम नाही. नाही, उनको मालूम लोकांच्या है जितने. विश्वास मिळवण्याची गोष्ट आहे. आम्ही विश्वास आहे की लोक आम्हाला तुम्हाला- जास्तीत ठीक आहे, जास्त तुम्हाला- मताने जिंकून देतील, कारण ठीक आहे, आकडा तुम्हाला- सांगून तुम्हाला- लोकांचं प्रेम तुम्हाला आम्हाला विश्वास कमी आहे. आपली वेळ करायचं नाहीये. संपली. परब साहेब. आम्हाला विश्वास आहे लोक जास्तीत जास्त बिलकुल, मताने जिंकून देतील. बिलकुल. परब साहेब, तुमचा आत्मविश्वास काय सांगतो? आकड्याच्या भाषेत हा आत्मविश्वास सध्या तुम्हाला दिसतोय का? माझा आत्मविश्वास अतिशय पक्का आहे. शिवसेनेची ही जागा आहे. शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपायची होती. अतिशय प्रचंड मताधिक्याने ते जिंकेल. आकडे हे तुम्हाला 15 तारखेलाच दिसतील. मी त्याच्या बाबतीत कुठल्याही आकड्याच्या बाबतीत भाष्य करू शकत नाही, कारण मतदान अजून झालेलं नाही. पण विजय हा शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपाई युतीचाच आहे आणि तो प्रचंड मताधिक्याने असेल. 15 तारीख ठीक को है, पता 15 चल जाएगा, जब 15 बॉक्स खुलेगा। तारीख- बिल्कुल, 15 तारीख के दिन आपल्याला मालूम पड़ सगळ्यांना- जाएगा कौन विजय हुआ और कितने आंकड़ों के साथ जीता। बिल्कुल। ये सब पूरी आवाम देखेगी, पूरा देश देखेगा 15 बिलकुल. तारीख। वारीजी, हेच मी वाइंड अप करणार होतो की 15 तारखेलाच आपल्याला सगळं कळेल. सगळ्यांना फक्त एवढीच विनंती आहे की 15 तारखेला पुन्हा एकदा सगळे झी 24 तासवर आपण भेटूया. आणि आत्ताच मी तुमच्या सगळ्यांकडून आश्वासन घेतो की 15 तारखेला आपण पुन्हा एकदा ही चर्चा ठेवू आणि नेमकं काय झालं, कशामुळे झालं, याच्यावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करू. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे धन्यवाद. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.